पुस. ते पण 2 मिनिटात. अरे करतो काय तू? काय करतो? आला तरी कशाला मग माझ्याजवळ? काय झालं? मग पडलं का झालं येतोच खायला बाबा. त्याच्या ऐवजी हाताने करून घ्या जाईल तू. पहिले 1 मिनिट लागला होता, आता 2 मिनिटं लागले ना. 2 मिनिटापर्यंत म्हणजे खूप झालं. 2 मिनिटापर्यंत म्हणजे खूप झालं. पहिले 1 मिनिट लागत होतं. काय मान नशिबात आला असेल काय गबाळ कुठलं. मला ना काही कोणाला बोलता येणार, सांगता येणार. माझे काय करू? तो काय मारून टाकू काय मी तुला? तो झालं नाही का? पडलं कसं होईल रे बाबा? लग्न करून पस्तावले, माझं कर्म फुटले. मला करायचं, मला सांगू पण मला करायचंय. मी काय काय का डिझेल इंजिन आहे काय? डिझेल बदलून झालं चालू ते नाही माहिती मला. मग म्हणजे तुझं झालं सगळंच होतं म्हणजे माझ्या काही इच्छा अपेक्षा काय आहे की नाही? करू उद्या. आता उद्या करू. आता नाही माझी इच्छा. तू ना जेवण पण उद्याच कर. आज संध्याकाळचं तुला जेवण नाही. जेवणाचा याचा काय संबंध? मी सांगतो, हे हाताचे 5 बोट सारखे नाही. तुझे नाही, माझे नाही, कोणाचेच नाही. ऐक, फक्त भारतात तुला सांग, तुला भारतामध्ये 150 कोटी लोकसंख्या आहे. पण तू कोणाचे पाय बोटं कधीच सारखे दिसणार नाही. प्रत्येकाच्या अंगठ्याचे थंब वेगळे, प्रत्येकाचे डोळे वेगळे, एवढ्या लोकांचे आधार कार्ड पण वेगळे. बरोबर आहे की नाही? त्याचं मला कशाला ज्ञान शिकवू राहिले हळूहळू तुम्ही? त्याचं ज्ञान कशाला शिकवू राहिले मला? जे पाहिजे ते तर नाही देऊ शकत, पण बाकीच्या गोष्टी कशाला शिकवताय? पहिले सगळं काय केलं होतं मी? जसं लग्न झालं तसं कोणती अपेक्षा पूर्ण केली तुम्ही माझी? अगं पहिले डायरेक्ट ठुलं झालं असं होत होतं. आता 2 मिनिटं का व्हायना चालतंय ना, वाढत जाईल ना. कधी वाढत जाईल? मी म्हातारी झाल्यावर जसं मला एक्सप्रेशन येईल, ते काय म्हणतात त्याला, एक्सपिरियन्स येईल, तसं वाढत जाईल ना. म्हणजे तोपर्यंत कशी मी 70ची होत राहील. समजून घ्या ना काही गोष्टी. काय समजून घ्यायची? मला काहीच ऐकायचं नाही. अरे तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा, काहीतरी करा त्याच्यावर उपाय. नाही तर मला तरी सोडून द्या. मला फारकत देऊन टाका. मी दुसरीकडे लग्न करून घेईन. मी नाही सोडू शकत तुला. तुझ्यावर लय प्रेम माझं. कशाला मला दडपून ठेवता इथं? माझ्या कोणत्याच गोष्टी पूर्ण नाही करू शकत तर कशाला ठेवता इथं? साड्या घेऊन दिले, एवढ्या मुले मागाच्या कपडे घेऊन दिले. साड्या माझ्या मड्यावर बांधायचे का साड्या? फक्त एवढी एक गोष्ट आहे ना, फक्त बाकी दुसरं काय कमी? अरे एवढी एक गोष्ट म्हणजे आयुष्यातली किती महत्वाची गोष्ट आहे ही तुम्हाला कळते का? तू लग्नच का केलं रे बाबा? असंच बसायचं होतं ना रे, असंच बसायचं होतं ना. कशाला दुसऱ्या पोरीच्या आयुष्याचा नाश केला? प्लीज थोडे दिवस समजून घे ना मला. काय समजून घेऊ? हळूहळू मी करतोय, प्रयत्न करतोय. हळूहळू मी खूप प्रयत्न करतो. मला शरीर नाही साथ देते. मी काय करू? तो प्रॉब्लेम माझा नाही. हे बघ, बरोबर आहे, तुझा प्रॉब्लेम नाही. मी डॉक्टरकडे जाईल बरं. काय केव्हा नाराज नको. मी डॉक्टरकडे जाईल. प्लीज नाराज. कधी जाईल? कधी? मी पुचकल्यावर? आत्ता लगेच जातो. पण नाराज नको, ठीक आहे? आता बस. जसं लग्न झालं तसं तेच बघते. आज 7 महिने झाले. 7 महिन्यापासून तेच चालू आहे. आज होईन, उद्या होईन, परवा होईन. कसलं काय? तिथं सासू सासरे होते, तिथं काही नव्हतं जमत. त्याच्यामुळे वेगळं राहायला लागलो. इथं आलं तर पाहिलं तर वेगळंच बोंगा. बरं, मी येतो डॉक्टरकडे जाऊन लगेच. मला ना खरंच पस्तावा आलाय लग्न करून. काही काळजी नको करू. मी लगेच चाललो डॉक्टरला आणायला. मी जातो डॉक्टरकडे जाऊन येतो. जा एकदाच्या शिलक तिकडे काढी लाव तुला. नी इच्छा सुद्धा नाही राहिली माझी बोलायची. काय बाई डोक्याला ताण आहे हा. काय नुसतं खायचं खाद्य हागायचं बदग आहे. कशाला केलं असं मी? चल जाऊ दे. मोठून येते आणि गपचित बसते. अरे बापरे, वाट तर बघत होते मी पेशंटची, पण पेशंट आलं. ढकला दरवाजा ढकला, यामध्ये. नमस्कार डॉक्टर मॅडम. या.
बसा. आता मला एक सांगा, अगोदर तुमचं नाव सांगा. नाव माझं विशाल आहे ना. बरं. आडनाव काय तुमचं? लोटे. चांगलं आहे, लोटे. तर मग आता मला एक सांगा, तुमचा प्रॉब्लेम काय? माझा असा प्रॉब्लेम आहे मॅडम, तुम्हाला सांगतो. माझा गंभीर प्रॉब्लेम आहे. आता तुम्हीच मला याच्यातून वाचवा, नाही तर मी शेवटचा पर्याय म्हणून डायरेक्ट आत्महत्या करणार. अहो नाही नाही, हे डॉक्टर कशाला बसले तिथं? हां, डॉक्टर हे तुमच्या लोकांसारखे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसलेत ना, मग कशाला आत्महत्या करताय? मी आहे, म्हणजे डॉक्टर आहेत ना इथे. तुमचे प्रॉब्लेम जे काय असतील ना ते डॉक्टरांना शेअर करा, म्हणजे सगळं काही ठीक होईल बघा. हां, टेन्शन घ्यायचं नाही. अहो मरणाच्या गोष्टी तर बिलकुल करायच्या नाही बघा. आता तुम्ही एवढे पैलवानासारखे दिसता, किती छान तुमची बॉडी. हां, काय ते तुमचं रुबाब, काय तुम्ही मरणाच्या गोष्टी करताय? आता डॉक्टरकडे आलात तुम्ही, कशाला असलं बोलताय? ते सगळं सोडा, तुमचा प्रॉब्लेम सांगा. माझा प्रॉब्लेम आता मॅडम तुमच्याशी मला लाज वाटते बोलायला. अहो डॉक्टरांशी ना कुठलीही गोष्ट बोलायला लाजायचं नाही. डॉक्टर हे सगळ्यांचे प्रॉब्लेम ऐकायलाच बसलेले आहेत बघा. काही लाजायचं नाही. तुम्ही बेशरक मला सगळं बोलू शकता. काय प्रॉब्लेम आहे मला नक्की सांगा. सांगू का मग? हो बोला बोला. काय झालं मॅडम, हां. आज तुम्हाला रात्रीचा किस्सा सांगतो मी. अं, कालच्या म्हणजे कुठला किस्सा? माझाच घरचा किस्सा. अच्छा, घरचा. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बोलायला मला ते जमत नाहीये, हां. हिंमत नाही होते माझी. तर मी तुम्हाला म्हणजे सांगतो नेमकं काय झालं. हो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जे काही घडलं ते मला सगळं सविस्तर सांगा, म्हणजे मला पण समजेल तुम्हाला कुठल्या प्रकारचा इलाज करायचा आहे की नाही. चालेल ना, चालेल. हां बोला. तर मॅडम घडलं असं हां. का, माझी बायको आणि मी हं. रोज झोपतो आम्ही त्या जागेवरती. तिथं झोपलो आम्ही आमच्या अच्छा, घरामध्ये. हां घरात. हां. घरामध्ये. हां. तर म्हणजे जेवण वगैरे झालं आमचं. हो. त्याच्यानंतर नवरा बायकोमध्ये ज्या गोष्टी घडतात ना, कार्यक्रम. हां हां हां. तर आमचा कार्यक्रम चालू झाला हो. आणि काय काय? डीजे चालू झाला आमचा. हां हां. त्याच्यानंतर मग ती नाचायला लागली, मी बी नाचायला लागलो. हां. पण नेमकं माझा जो डीजे आहे ना, त्या डीजेची लाईटच गेली निघून. हो बापरे, तुमचा प्रॉब्लेम थोडा सगळ्यात वेगळा दिसतोय बरं का. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय, तुमचा समजा डीजे चालू झाला, मग पहिले धनाधन वाजला. वाजला. 2 मिनिटात लगेच अच्छा अच्छा त्याचे अच्छा, मला figures आत्ता पाठवले. समजलं. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे डीजे 2च मिनिट वाजला. 2 मिनिट वाजला आणि लगेच डीजे बंद. नाही, फुटूनच गेलो डायरेक्ट. हां, ह्याच्यामुळेच तर ना, म्हणून तुमची हवा थोडीशी गेलेली दिसते बघा. तर मग तुमच्या बायकोला तुमच्याकडून खुशी मिळत नसेल है की नाही. एक्झॅक्ट. आता कसं आहे ना, आम्ही डॉक्टर आहे, त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असते, म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला बोलले बरं का. म्हणजे तुम्ही जे आहे ते खरं खरं सांगा मला. आता तुम्ही थेट मुद्द्यावर आले, तुम्हाला मी सगळं सविस्तर सांगतो. सविस्तर सांगा, म्हणूनच म्हटलं सविस्तर सांगा, या बा. काहीच हरकत नाही. मॅडम, हं. माझ्या बायकोला आहे ना, तुम्हाला सांगतो, हं. अजिबात टेन्शन नाही. सगळं फक्त विषय काय माहिती आहे का, काय होतं तिथं म्हणणं आहे बरं का, मला नाही माहिती काही. तिथं म्हणणं असं आहे का, माझ्याकडून तुमचं पूर्ण होत नाही. म्हणजे तुमच्याकडून तुमच्या बायकोचं पूर्ण होत नाही, होत नाही समजा. अच्छा. मन समाधान नाही होत. हां हां हां. तर तिला म्हणलं मी, असं आहे का, नाही म्हणे ती गंध असं. हां. पण ती रेल्वे चालली पाहिजे ना. रेल्वे जर प्लॅटफॉर्मवरच जात नाही, रेल्वे जर इकडंच बंद पडती, तर मग तुमचा उपयोग काय म्हणजे. डायरेक्ट असं बोलली माझ्यासाठी. मला एक सांगा तुम्ही, आता तुमच्या बायकोला तुम्ही विचारलं, म्हणजे विचारलं समजा, तर ती बोलली की बाबा हवं तसं आहे, पण गाडी चालत नाही. हां, लवकर बंद पडून जाते तर गाडी. मला आता एक गोष्ट सांगा, समजा तुम्ही असे आहात, हे तुम्ही आहे
बरं का. हे तुम्ही, ही तुमची बायको. हं. मग तुम्ही नेमकं पोझिशन कशी देता? अशी इकडून देता का अशी अशी देता? डायरेक्ट वरून. अच्छा, म्हणजे हे तुम्ही तर तुम्ही डायरेक्ट असं वरून येता का? हां, आपला इथंच तर. गावठी दणका आपला. ते नाही जमत नाही 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 डॉक्टर आम्ही आहोत. अहो तसं थोडी चालते. गावठी दणका हे काय काय आहे हे? हां, तसलं नाही चालत हो. मग कसं? थोडंसं समजून घ्या तुमच्या बायकोला. तिला कुठली पोझिशन पाहिजे, तिला कसं आवडते, तिला कसं करायला पाहिजे, हे कधी कधी बायकोला बी विचारत जा ना तुम्ही. तुला कुठल्या पोझिशनमध्ये पाहिजे, तिला सरळ सरळ. हे बघा, मला बी काही लाज नाही, मी डॉक्टर आहे, तुम्ही पेशंट आहे. मला सरळ सरळ तुम्हाला प्रश्न विचारायचं, तुम्ही डायरेक्ट मला उत्तर द्या. घाबरू नका, लाजू नका, ठीक आहे? तर मला एक सांगा, तुम्ही पोझिशन तुम्ही फक्त तीच देता? नाही, एकदा दिली होती ना मी. कोणती? ते ना आम्ही चाललो होतो, म्हणजे इकडं चाललो होतो, मी गावाला चाललो होतो. तर तिथं ते डुकरं होते, तर त्यांची पोझिशन पाहून मी तशी केली होती ट्राय घरी. पण त्याच्यावरून इतके भांडणं झाले, इतके भांडणं झाले. दोघा नवरा बायकोमध्ये कवाच कधी. हो का? हं. अहो आता डुक्कर आता पोझिशन. कसं बोलू मी तुम्हाला? अहो तुम्ही काय डुक्कर होते का? बायकोसोबत डुक्कराची पोझिशन काय? अहो मी ते पेशंट आहे बाबा हे. अहो मी पाहिलं होतं ना, तसंच मी करून बघितलं. अहो तुम्ही हे तर चुकीचं करता ना. हां, तुम्ही हे करताय म्हणून तर तुमची हवा फुस होते ना लगेच. हां, एक काम करा, जाऊ द्या ते सोडा सगळं. हे बघा, मी तुम्हाला काही गोळ्या देते, काही औषध देते. जे तुमचं ते लगेच 2 मिनिटात होतं ना, ते थोडं 5 मिनिटावर वाढेल. ती गोळी घेतल्यानं. हो मॅडम, माझी बायको कटाळी, मला वैतागली, मी निघून जाऊ राहिली. 5 मिनिटं नाही, अर्धा तास करा, अर्धा तास. तुम्हाला सांगते बा, बरं. पुढचं बस स्टँड येऊस्तोवर गाडी बंदच पडली नाही पाहिजे. बरं ठीक आहे, चालते. मग तुम्हाला पॉवरच्या जास्त पॉवरची गोळी देते. म्हणजे कसं, जिथे 10 मिनिट लागतात ना, तिथे 20 मिनिट चालेल बघा. तुम्हाला सांगतो मॅडम, मी बिअर पिली. मला आवडत नाही बरं का, हां पण मी बिअर पिली. हां, मग तेव्हा ते कुठं 2-3 मिनटं गेलं. त्याच्यात बी बायकोनी तिचं काम झालं. नंतर हे इतकं हाणलं, मला इतकं हाणलं, तुम्हाला सांगतो डायरेक्ट असं ठेसलं. अहो तर मला एक सांगा, तुम्ही आता तुमच्या बायकोला तिला जे पाहिजे ते तुम्ही देतच नाहीये, तर हाणणारच ना तुमची बायको. हो, पण इकडं पुढं आणायचं ना. अच्छा, हां. त्याचं काय चुकलं? ती म्हणती चूक तो आली नाही, चूक याची, आणि तेच असं आणि ती. बरोबर आहे, बरोबर बोलली तुमची बायको. चूक त्याच गोष्टीची. तर तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्हाला एक मी औषध देते पॉवरचं. म्हणजे ते ना थंडच होणार नाही. तुमच्या बायकोला ना असं गार करून सोडल्याशिवाय राहणारच नाही. तलवारच. तुमचं ऐकून मी पण तलवार म्हणते, म्हणजे मी डॉक्टर आहे का कोण आहे मला तेच कळणार. अहो असं नका बोलून, मी पण तसलं शिकून जाईल तुमचंच बोलणं. ऐका, तुम्हाला ना मस्त ना असं आता समजून घ्या काय बोलते मी. हे बघा, ह्या गोळ्या आहेत, मस्त 2 टाईम घ्यायच्या ह्या गोळ्या. तेव्हा ही जी आहे ही सकाळी घ्यायची, बरं, आणि ही जी आहे ही दुपारी घ्यायची. बरं. तुम्ही जर सकाळ संध्याकाळ ह्या गोळ्या घेतल्या तर रात्रीचा ताणच एक मिटला. काम करतो ना, अहो नाही, या 2-2 खातो ना. अरे बापरे, घेऊ का? अरे नाही 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 नाही, नका नका नका. माझ्यावर का केस ठोकता का काय तुम्ही? हा, दोन- अहो तुमची बायको मरून जाईल ना. नको नको जास्त नको. पावर मी जेवढं सांगते तेवढं घ्या. हे बघा, इथं सांगते मी तुम्हाला, लिहून देते. जी पिंक कलरची गोळी आहे ती सकाळी घ्यायची, आणि जी पांढऱ्या कलरची गोळी आहे ती फक्त आणि फक्त दुपारी घ्यायची. म्हणजे तुम्हाला संध्याकाळी फुल पॉवर. तुमची बायको एकदम खुश, खरंच एकदम खुश. माझं नाव घेताल तुम्ही नंतर. बरं. आणि ते पोझिशन कसे गो? पोझिशन हां, आता पोझिशनचा विषय राहिला, हे तुमचं त्याच्यामध्ये कवर होऊन जाईल, ठीक आहे. आणि राहिला हा विषय तुमचं, ते तर काय होऊन जाईल तुमचं ते काम. पण जर तुम्हाला थकान झालीच, समजा थकान झालीच, तर हे जे आहे हे याने मसाज करायची काही गरज नाही, फक्त स्प्रे करा. तिथं मारायचं का? हां, तिथं. कुठं? तिच्या का माझ्या? हो तुमच्या. हो, तिच्या कशाला? असं हां, काही काय आग बिग नाही होणार झंडूबाम सारखी? काहीच होणार नाही. झाली तर होईल थोडी,
थोडंसं सहन करून घ्यायचं. आता तुमच्या बायकोला तुमच्याकडून खुशीच पाहिजे, थोडं सहन करावं लागेल ना. दुसरं द्या ना काही. दुसरं नाही बघा आपल्याकडे, दुसरं जर असतं तर मी दिले असते, पण हे इतकं कामाचं आहे ना तुमच्या की विचारूच नका. माझ्या विश्वासावर घेऊन जा तुम्ही, टेन्शन घ्यायचं नाही. ढकले मॅडम म्हणतात मला. हां माझ्यासारखी ना PhD कुणीच केलं नसेल बघा ह्या गोष्टीमध्ये. खरं का? ढकले मॅडम आहे माझं नाव. म्हणून तर आलो मी ढकलायला. आ दरवाजा तुमचा. हो बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे 2 औषध आहेत, त्याच्यामध्ये तुमचं फुल आणि फायनल काम होणार आहे. खरं. हां, ढकले मॅडमचं नाव लक्षात ठेवा मग. विसरू नका त्या टायमाला. तर आता राहिला तिसरा प्रश्न. पोझिशन. पोझिशन. ओके. तर पोझिशन मला तुम्ही एक सांगितली फक्त. तुम्हाला कुठल्या कुठल्या पोझिशन आवडतात, कशा आवडतात ते सांगा मला. मला का? मला आहे ना, मी खाली. ओके. मी खाली असं हां, आणि ती वरून. तुम्ही खाली आणि ती वरून. हां. मला काही समजणं झालंय तुम्ही पण खाली ती आणि ती वरून. ती डुक्कर पोझिशन लयच आवडली होती मला. तुम्हाला लय आवडली होती. तुम्हाला आवडली होती? इतकी मजा आली, इतकी मजा आली, तुम्हाला सांगतो. खतरनाक मजा आली. आणि तुमच्या बायकोला आवडली का ती पोझिशन? कोणती? डुक्कर पोझिशन. डुकरासारखीच करीत राहिली की कॅन 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 कॅन. आईला म्हणले वाघा तो आज डुक्कर झाला, पण झालंच. हो का? एक काम करा. मला तर काही तुमचं बोलणं एवढं काही समजत नाहीये. तुम्ही काय पोझिशन बद्दल बोलताय ना, मला खरंच कळत नाही. आता एक डॉक्टर आहे मी, डॉक्टरच्या हिशोबाने ना मला पोझिशन सगळे माहिती आहेत बरं का. डुक्कर पोझिशन. अरे बापरे. पेशंट थोडा एक काम करा. जे पोझिशन आहेत ना ते पोझिशन मला ना प्रॅक्टिकली करून दाखवा, मी बघते. म्हणजे मला कळेल नेमकी की तुम्ही घरी कोणत्या प्रकारची पोझिशन घेता. ठीक आहे. आता ह्या 2 गोष्टी तर मी तुम्हाला पावासाठी दिल्यात. कसं म्हणजे? अरे बापरे. प्रॅक्टिकली कसं करत माहित नाही का तुम्हाला? आपण नव्हती माझी बायको घरी. तुमची बायको घरी असली म्हणजे काय झालं? मी आहे ना. काय झालं? तुमच्याबरोबर काय? अहो तुम्ही चला तर एकदा. आता हे माझी ऑफिसची जागा आहे, इथं फक्त मी पेशंट चेक करते. माझं जे काम आहे ते मी इथं करते, पण बाकीचे जे काम असतात ना ते मी मध्ये नेऊन करते, आतमध्ये. चालेल मॅडम. हां मी तर लगेच चालेल. चला. आणि मला जे काही पोझिशन्स आहेत ते करून दाखवा, मी तुम्हाला चेक करते. एक काम करा ना. तुम्ही पण तशा व्हा. तुम्ही पण मला सांगा. तुम्ही पेशंट, तुम्ही समजू शकत नाहीये मला. तुम्ही चला आतमध्ये या, माझ्या मागे मागे. मी तुम्हाला सांगते, फक्त मला त्या पोझिशन तुमच्या करून दाखवा. चला इकडे. काय? तुमच्या ज्या पोझिशन्स आहेत ते मला करून दाखवा. चला. ही कोणती डुक्कर पोझिशन होती? काय पेशंट आला माझ्याकडं? मागच्या जन्मी का हा डुक्कर होता का? अरे बापरे. पेशंटच्या ऐवजी मीच पेशंट झाले. तू काय मागच्या जन्मात डुक्कर होता का रे? तू? मला काय माहिती म्हणजे? हा, म्हणूनच तर तुझ्या बायकोने ठेसून काढलं तुला. हा, ही असली फालतू डुक्कर पोझिशन नाही करायची, कळलं ना? मी ज्या पोझिशन सांगितलं त्या पोझिशन, अरे ग, ज्या पोझिशन मी सांगितलं ना त्या पोझिशन कर आता तू. नाही तुझी बायको खुश झाली ना तर मला बोल, नाही या डुक्कर पोझिशनच्या मागे लागू नको. काय? अरे बाबा, बाकीच्या पोझिशन मी तुला आतमध्ये सांगितल्यात ना, लक्षात ठेव फक्त. हा, आहे ना? हो, लय भारी वाटलं. चल, तुझं काम झालेलं आहे आता, निघितून. मला दुसरे पेशंट बघायचे. तुझ्या नादामध्ये ना ऍडमिट केलेले पेशंट सुद्धा मला बघणं झालं नाही. काय? ते ढकले मॅडमचं कामच आहे. काय? नाही नाही, ढकल आता तू. काय?
काय ढकलायचंय? अरे बाबा तुला मी बाहेर ढकल म्हणलं. आता दरवाजा असा मागं ढकलायचा, बाहेर व्हायचं आणि परत पुढे ढकलायचं. आम्ही नावाचे लोटे हां आम्हाला फक्त हे करायचं. आहे ना, असं लुटू लुटू ढकलता ना तुम्ही. डॉक्टर सोड बाबा. हा बरं तुम्हाला डॉक्टर कशी वाटते माझी डॉक्टर? धन्यवाद. निघा. तुम्ही भारी वाटत. हो मी भारीच आहे. हे औषध घ्या आणि निघा. लक्षात ठेवा 2 टाइम खायचे. मला गुन्हे पडलं तर येईन बरं का तुमच्याकडे. गुण नक्की पडेल. वापस यायची गरज पडणार नाही. या येऊ का? या या. लोटत लोटत जा, नाही तर ढकलत जा, हिशोबाने जा. या. बसल्या वेळेला येऊ का? हा येऊ का म्हणून? येतो का आपल्याला थोड्या वेळाने? काय? थोड्या दिवसात येतो का आपल्याला? नका ढकलू, औषध. नका ढकलू. जा, मी ढकलते माझं जा. अरे बापरे, पुरी एनर्जी खराब केली ह्या माणसानं माझी. काय पेशंट आलता बाबा, काय एक एक पेशंट येते बेकार. काय डुकराची पोझिशन सांगितली मला, म्हणून त्याची बायको ना ठेसून गाडती वाटतं ह्याला. हे असली डुकराची पद्धत असते का? नको ग माय. असला पेशंट आता दारी बी आला ना माझ्या, ह्याला आधी दाराच्या बाहेर काढून देते. माझी बी हालत बेकार करून ठेवली. चला आता इथे बसायची पण इच्छा नाही. उठायला बी चला, माझ्या दाराने घरी निघून जाते आता. बस झालं. आजचा दिवस दवाखाना बंदच.